श्रोते हो, रात्रीचे प्रसारित करत आहोत हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे प्रज्ञा असनीकर यांचं. श्रोते हो नमस्कार आणि आजच्या हॅलो गीतबहार या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. श्रोते हो, असं म्हणतात की आनंद हा चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर जरी लावला तरी आपलीही बोटं सुगंधित करून जातो. चला तर आजच्या या हॅलो गीतबहारच्या कार्यक्रमात आपण आपल्या श्रोत्यांशी गप्पा मारता मारता आणि गाणी ऐकता ऐकता आपला आनंद द्विगुणित करूयात. तेव्हा बघूयात पहिला फोन कॉल कोणाचा आहे ते. हॅलो. हॅलो, नमस्कार. गीतबहार मध्ये स्वागत आहे. नमस्कार नमस्कार मॅडम. इथं अहिल्यानगरमधून बोलेगाव फाटा महेश नेहुल बोलतोय. बोला. काही नाही मॅडम, बरेच दिवस झाले होते हा. संपर्क झाला नव्हता. हं. तुमच्याशी एकदा बोलणं झालं होतं आय थिंक फोन गाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आणि छान कार्यक्रम केला होता तुम्ही तो. आणि नियमित उद्घोषणा तुमच्या ज्या आहेत प्रसारण सभांमधून त्याही छान असतात. धन्यवाद. तर काही नाही मॅडम, बरेच दिवस झाले त्यामुळे संवाद साधावा म्हटलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने, वा. त्यामुळे कॉल केलेला. काय सांगाल, काय चालू आहे सध्या? नाही काही नाही, सध्या काय क्रिकेट सामन्यांचं प्रसारण तुमचं ऐकलं. रेडिओवरून क्रिकेट सामन्यांचं प्रसारण तुम्ही ऐकता? हो येस, का नाही, अच्छा. छान असतं. हो अगदी इंग्लंड सोबतची जी मॅच होती, खरं बऱ्याच दिवसानंतर विनीत गर्ग यांचा आवाज पण ऐकायला मिळाला, छान होतं. हं, हं, हं. दूरचित्रवाहिनीवरून आपण सामने बघतो क्रिकेटचे. हा येस. हा. पण त्यापेक्षा ते एक वेगळा आनंद असतो मॅडम, कारण अच्छा. कसं असतं सगळ्याच जे काही टेक्निकल गोष्टी असतात त्या आपल्याला नाही समजत. हं, हं. पण जे काही आकाशवाणीवरचे जे काही समालोचक असतात त्यांना ते पूर्ण माहिती असतं. म्हणजे आता विनीत गर्ग यांचा एक इंटरव्ह्यू मी पूर्वी पाहिला होता. हा. त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये की जो भी कुछ क्रिकेट से रिलेटेड बुक्स है वो मैंने बहुत सारी पढ़ी थी और बाद में मैं कमेंटेटर बन गया था. म्हणजे ज्या काही गोष्टी असतात ना, खूप तांत्रिक बाबी ज्या असतात तर त्यांनी पाहिल्या होत्या. मला लहानपणीपासूनची आवड आहे. वा. सुरुवातीला मराठी कॉमेंट्री सुद्धा यायची, मराठी समालोचन यायचं त्यावेळेला. नंदन फडणीस, चंद्रशेखर संत हा. हे पण कॉमेंट्री करायचे. ज्यावेळेला आकाशवाणी मुंबई किंवा आकाशवाणी पुण्यावरून रणजी ट्रॉफीचं वर्णन घ्यायचे ते, हा. हा. आता नाही घेत. हा. तो एक तो काळ होता त्यांचा. बरोबर. पण तेव्हापासून म्हणजे ही जी आवड आहे ती आहे माझी, कारण ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या तेवढ्या प्रमाणात नाही समजत आपल्याला, ज्या समालोचकांना माहिती असतात. खरंय. चालेल. आज कार्यक्रमात फोन केलाय, कुठलं गाणं ऐकणार? मॅडम मला मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ते जे गाणं आहे ते ऐकायचंय, पण अलका याज्ञिकच्या आवाजातलं ऐकायचं. हरकत नाही, ऐकूयात. चालेल. कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद. ऐकूयात तुमच्या आवडीचं हे छानसं गीत. हॅलो. हॅलो. हॅलो गीतबहार का? हॅलो गीतबहार मध्ये स्वागत आहे. मी पैठणहून बोलतोय, बाप्पू पवार. बोला, स्वागत आहे कार्यक्रमात. एकनाथ महाराजांचं बारूड लावा एखादं मॅडम. हो, भारुड ऐकूयात आपण, पण पैठण विषयी सांगा ना. मी आता पैठण आलो एकनाथ श्रेष्ठीला. अच्छा, तुम्ही तिथे आला आहात का तुम्ही राहतात तिथे? आलोय तिथं. बरं बरं बरं. सांगा ना तिथे काय काय आता तिथे वातावरण आहे. तुम्ही कशा निमित्ताने आलेला आहात? देवाचं दर्शनासाठी आलो मॅडम. बरं बरं. हा, गाव रुईन अल्कोल आहे आमचं मॅडम. हं? रुईन अल्कोल बरं तालुका आष्टी, पण आम्ही दिंडीत आलो पैठणला, बरं बरं. म्हणून फोन लावित होता. फोन लागला माझा इथं. अरे वा. आता काय वातावरण आहे सध्या तिथे? हरिनामाचा गजर आला एकनाथ महाराजांचा बरं बरं श्रेष्ठीला. बरं. चालेल. कार्यक्रमात फोन केला, खूप खूप धन्यवाद. ऐकूया आपण एक छानसं भारुड. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. हॅलो. हॅलो. हॅलो गीतबहार. हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोल्हारून बोलतो मॅडम, दत्तात्रय शिंदे. बोला. गाणं ऐकत होते का? राजा हिंदुस्थानी मधलं कुठलंही चालेल. बरं. काय सांगाल, काय करता आहात? काय नाही मॅडम, मी शेती करतो आणि फिटनेस इस्टिमेट असतात ना, म्हणजे जे एक्झरसाइज इस्टिमेट त्याचे रिपेअरिंगचे कामं करतो. अच्छा अच्छा. एकंदरीत चांगलं मजेत चाललंय. वा. आकाशवाणीबद्दल काय सांगाल? आकाशवाणीचे कार्यक्रम आवडतात आणि आपल्या जवळ असल्यामुळे कुठलेही कार्यक्रम असले तर आवाज पण स्पष्ट येतो, हं हं. बाकीची माहिती पण भेटते फास्ट मध्ये लवकर, हं हं. आणि कार्यक्रम बी चांगले असतात. बरं बरं. तरी कुठल्या आवडीचे कार्यक्रम आहेत तुमचे? मी फक्त हॅलो गीतबहारच ऐकतो मॅडम. बरं. का हो? हा मॅडम, जे लोक बाहेरून फोन करतात ना त्यांचे बी काय अनुभव असतात ते ऐकायला भेटतात. हां हां. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे. अच्छा अच्छा. आणि बाकीचे जे आपले कार्यक्रम आहेत ते तुम्ही ऐकता की नाही? नाही, ते नाही ऐकत मॅडम, एवढा टाइम पण नसतो. हां.
पण हॅलो गीत बहार हा एकदम आवडीनं सगळ्यात जास्त आवडणारा हा कार्यक्रम आहे. बरं बरं. 5:30-6 वाजता उठल्या जातो. नंतर आपले शेतीचे कामं चालतात. दूध धंदा आहे घरी. अच्छा. त्याच्यामुळे मग 9 वाजेपर्यंत घरची ड्युटी चालू असते शेतीची. हं, हं. 9च्या नंतर मग ड्युटीवर जावं लागतं रात्री 8 वाजेपर्यंत. अच्छा. आपलं आकाशवाणी हे असं माध्यम आहे की ते आपण काम करता करता सुद्धा कुठेही असलं तरी आपण ते ऐकू शकतो, हो की नाही? स्पेशल असा वेळ द्यावा लागत नाही त्याला. हां. त्याच्यामुळे तुम्ही ऐकू शकतात हे कार्यक्रम. त्यामुळे सकाळी तुम्ही 6 वाजता आकाशवाणी सुरू केलं की तुमचं एकीकडे काम आणि बघा तुमचा दिवस कसा उत्साहात जातोय तो. हा नाही उत्साहात जातो, बरोबर आहे ना. हां, हां, हां. आता शेतामध्ये धने काढतोय. धने काढता काढता फोन लावला. वाह! मला लागतो काय बघू म्हटलं, पण योगायोगाने लागला फोन. अरे वा वा वा. असंच आपण काम करता करता जर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले तर खूप छान वाटेल. कार्यक्रमात फोन केलात खूप खूप धन्यवाद. हॅलो. हॅलो गीत बहार कार्यक्रम. गीतबहार कार्यक्रम. नमस्कार ताई. नमस्कार. गीतबहार मध्ये स्वागत आहे. मी समतानगर परळी वैजनाथ जिल्हा बीड इथून शिवदास गलांडे बोलत आहे. आपला नेहमीचा श्रोता आणि मी जवळजवळ 35 वर्षापासून आपले कार्यक्रम ऐकत आलेलो आहे ताई आकाशवाणीचे. वा हो ताई. आणि आजपर्यंत सुद्धा ऐकत आला आणि यापुढे सुद्धा ऐकत राहील ताई. वा. खूप छान वाटलं ऐकून. आणि आपल्या आकाशवाणीमुळे मला असंख्य श्रोते लाभलेले आहेत. हं. जेणेकरून काही जणांच्या प्रत्यक्ष भेटी झालेल्या आहेत. काही जणांच्या घरी जाऊन आलेलो आहेत. बर काही जण मला भेटण्यासाठी परळी येथे येत आहेत. बर. आणि ज्या श्रोत्यांच्या भेटी राहिलेल्या आहेत, ज्यांचे येणे होत नाही, हां. अशा श्रोत्यासाठी आम्ही एक 20 ऑगस्ट हा श्रोता दिवस म्हणून साजरा करत असतो दरवर्षी. बर बर. आणि तो कोणत्या ना कोणत्या तरी भागामध्ये तिकडे श्रोते करत असतात आणि तिथे एकत्र येऊन त्यांच्या भेटी गाठी, मुलाखती आणि मनोरंजन पण कार्यक्रम आणि आकाशवाणी बद्दल माहिती घेतली जाते. वा. खूप छान. म्हणजे आपण जोडणं एकमेकांना जे म्हणतो. हो. वा वा. खूप छान. आज कार्यक्रमात फोन केलेला आहे. कुठलं गाणं ऐकणार? सध्या लग्नाचा एक सीझन चालू आहे हां. आणि अशाच शास्त्रीय जावाईवर एक आधारित गीत आहे दुल्हे राजा या चित्रपटातील. हां. सुनो ससुर सुनो जी अपजित छोड़ो मान मेरी जात दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ. हे गीत ऐकायचे ताई. हो, कारण हे गीत फार मजेशीर आहे ताई, जावाई आणि सासऱ्यावर. हो 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 हो. आणि अशीच आशा आहे की मैत्री टिकून राहावी आणि अखंडपणे नाते आपल्या आकाशवाणी श्रोत्यांमध्ये निर्माण व्हावे. चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात खूप धन्यवाद. ऐकूया हे छान. हॅलो. नमस्कार नमस्कार. हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. ताई. मी विजय बाहेर बोलतो, गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून. बोला. ताई आपले खूप छान कार्यक्रम असतात, त्याचा आम्ही मोबाईलच्या ॲपद्वारे आनंद घेतो. वा. हो. सकाळी मंगल प्रभात पासून आम्ही कार्यक्रम ऐकतो ताई. दिन विशेष ऐकतो, सर्व ऐकत असतो आम्ही कार्यक्रम. त्यानंतर स्नेहांकित कार्यक्रमात पण भाग घेत असतो. अरे वा. आम्हाला कुठले कार्यक्रम आवडले हां. त्याचं सर्व आम्ही बघा मी ईमेलद्वारे आपल्याला कळवित असतो. वा. खूप छान. हो. आणि आपले बरगतचा असे कार्यक्रम आहे, आपण सर्व जितके पण निवेदक आहे खूप छान रीतीने कार्यक्रम. खूप खूप धन्यवाद. ऐकूया हे छानसं गाणं. रामाचार पाऱ्यामंदी हे रामाचार पाऱ्यामंदी आबाळेगा रथ आला नारायणाचा. हॅलो. 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 गीतबहार मध्ये स्वागत आहे. मी गजेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगरवरून बोलतोय, जनार्दनपुरी. बोला. मला एक गीत ऐकायचं होतं. हां. दादा कोणक्यांचं गीत आहे, हं. अंजनीच्या सुतात तुला रामाचं वरदान. बर लावा मग जरूर. बर बर. काय सांगाल अजून? काय नाही, विशेष काय नाही, मस्त पैकी कार्यक्रम असतात आकाशवाणी अहिल्यानगरचे. हं, हं. कार्यक्रम असतात. हं. शेतीचे कार्यक्रम खूप चांगले असतात. बर. कार्यक्रमात पत्र पाठवतात का? नाही, पत्र नाही, फोन फरमाईशला कार्यक्रम असतात आपले. हां हां. आपल्या आवड स्नेहांकित हे कार्यक्रम आवडतात. अच्छा अच्छा. पण मग स्नेहांकित कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला कुठले कार्यक्रम आवडले याची तुम्ही पोहोच कळवू शकतात. बर बर, काय हरकत नाही. ऐकतो मी स्नेहांकित कार्यक्रम. हां. तर त्याबरोबर तुम्हाला कुठले कार्यक्रम आवडले, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा कळवा. बर बर, अवश्य. चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. हॅलो.
हा हॅलो. हॅलो गीत बहार मध्ये स्वागत आहे. हा मी बबन माधव शिंदे, राहणार पाणेगाव मांजरी, तालुका राहुरी. गाणं ऐकत होतं मॅडम एक. कोणतं गाणं ऐकणार? हा चित्रपट पाहुणी गायक सुधीर फडके व आशा भोसले काय पडदा लाजता लाजता कशाला डोईवर आला. बरं. तेच गाणं ऐकत होतं. काय नाही मॅडम, हा तुमचे कार्य. हो, संवाद आणि गीतांची ही मैफिल संपूच नये असं वाटत असलं तरी आजच्या कार्यक्रमात आता थांबण्याची वेळ झालीये. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की पत्राद्वारे कळवा आपल्या स्नेहांकित कार्यक्रमात. तेव्हा भेटूयात पुढच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम ऐकला. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं प्रज्ञा असनीकर यांचं. तंत्रसहाय्य केलं होतं महेंद्र रोहकले आणि रावसाहेब देशमाने यांनी.